आता आपण जर याच्यामध्ये कोण कोण आलेलं आहे मी सगळे सांगणार नाही, पण आपण जर बघितलं SBG ग्रुप आहे, केनियस इंटरनॅशनल आहे, ब्रुकफिल्ड आहे, RMZ आहे, इंडो इटालियन चेंबर ऑफ कॉमर्स आहे, या ठिकाणी आर्सेलर मित्तल आहे, IISM ग्लोबल आहे, ACME क्लीनटेक सोल्युशन आहे, टिल्मन ग्लोबल आहे, त्यानंतर TGH डेटा सेंटर आहे, हार्ली ऑफ लंडन आहे, SR आहे, TARQ सेमिकॉन आहे, कॅपिटल लँड आहे, ओपन AI आहे, प्रिन्स्टन डेटा ग्रुप आहे, एनव्हिडिया आहे, स्कोडा ऑटो, फोक्सवॅगन आहे, या ठिकाणी त्यासोबत आयरन माउंटन आहे, STT टेलिमेडिया आहे, नोवोनेसिस आहे, IONQ आहे. आपले जे ग्लोबल ब्रँड्स आहेत 165 देशांमध्ये काम करणारा टाटा हा ग्रुप आहे, अडानी ग्रुप आहे, रिलायन्स ग्रुप आहे, JABL आहे, विसॉन आहे, घोस्ट वर्क्स आहेत, त्यानंतर या ठिकाणी कोकोकोला आहे, बॉश या ठिकाणी आहे, यासोबत M2M फेरीज आहे. त्यामुळे अशी अनेक नावं आहेत की जे आपल्याला सांगता येतील. अतिशय मोठ्या इंटरनॅशनल कंपनीज की ज्यांचं नाव हे जगामध्ये आहे आणि त्यांची इन्व्हेस्टमेंट ही मानाची मानली जाते, अशा कंपनीजच्या माध्यमातून या ठिकाणी ही जी काही इन्व्हेस्टमेंट आहे ती आलेली आहे. यासोबत कुठल्या क्षेत्रामध्ये इन्व्हेस्टमेंट आहे तेही महत्त्वाचं आहे. म्हणजे जे आपले रेग्युलर क्षेत्र आहेत त्याच्या व्यतिरिक्त काही महत्त्वाच्या क्षेत्रात इन्व्हेस्टमेंट येते आहे, ज्यामध्ये क्वांटम कम्प्युटिंग, AI डेटा सेंटर, AI टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स, फॅब, सेमीकंडक्टर्स, GCCs. आपल्याला माहिती आहे नवीन वेव आता GCCची आहे, सगळ्यात जास्त एम्प्लॉयमेंट त्यात आहेत. GCCs, हेल्थ केअर, फूड प्रोसेसिंग, रिन्युएबल एनर्जी, ग्रीन स्टील, EV, अर्बन ट्रान्सफॉर्मेशन अँड ऑटोमोटिव्ह, शिप बिल्डिंग, सस्टेनेबिलिटी, एज्युकेशन, फिनटेक, लॉजिस्टिक, टेक्स्टाईल आणि डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर यामध्ये मोठ्या प्रमाणात ही गुंतवणूक जी आहे आलेली आहे. विशेषतः नवीन शहरं काही आपण तयार करतोय हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे. आता इन्व्हेस्टमेंट आली कुठे, तर मला सांगताना आनंद वाटतो की महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागात आलेली इन्व्हेस्टमेंट आहे. काही नवीन क्षेत्र देखील इन्व्हेस्टमेंट करता खुले झालेले आहेत. आपण जर विचार केला तर कोकणचं क्षेत्र असेल किंवा MMRचं क्षेत्र असेल, याच्यामध्ये अर्थातच कोकणात 16%, MMRला 22%, विदर्भामध्ये 13% ही गुंतवणूक आली आहे. 50% गुंतवणूक ही महाराष्ट्राच्या इतर भागांमध्ये देखील त्या ठिकाणी आलेली आपल्याला पाहायला मिळते. विशेषतः मला सांगताना आनंद वाटतो की यावेळी उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक, जळगाव, अहिल्यानगर, नंदुरबार आणि धुळे या सगळ्या भागांमध्ये त्या ठिकाणी ही इन्व्हेस्टमेंट आलेली आहे. जवळपास 50,000 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट तिथे आली आहे. विशेषतः आपलं जे आता मराठवाड्याचं नवीन मॅग्नेट तयार झालेलं आहे ते आहे छत्रपती संभाजीनगर. याही ठिकाणी जवळपास 55,000 कोटी रुपयाची गुंतवणूक आलेली आहे. आपण जर बघितलं तर नागपूर विभाग जो आहे आणि उरलेला विदर्भ आहे त्याच्यामध्ये 2,70,000 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आहे. कोकणाचा जर आपण विचार केला तर 3,50,000 कोटीची गुंतवणूक आहे. पण त्यातही महत्त्वाचं आहे की रायगड हे तर नवीन मॅग्नेट आपलं आहेच, पण त्याच्या व्यतिरिक्त आता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देखील चांगल्या प्रकारची गुंतवणूक आली आणि रत्नागिरीमध्ये देखील चांगल्या प्रकारची गुंतवणूक आली आहे. आणि अर्थातच पुणे विभाग हा तर गुंतवणुकीचं मॅग्नेटच आहे, त्यामुळे तिथेही चांगल्या पद्धतीनं ही गुंतवणूक आलेली आपल्याला पाहायला मिळते.